नमस्कार सर्वांचं. पीएमके हर्बल अँड ॲग्रो सर्व्हिसेस आयोजित 2 दिवसीय व्यावसायिक बांबू शेती ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसात स्वागत आहे. आज बांबू लागवड आणि खरेदी विक्री संदर्भात सखोल मार्गदर्शन आपल्याला आजचे वक्ते देणार आहेत. आज या कार्यक्रमात आम्ही या 2 वक्त्यांचं स्वागत करू इच्छितो. यातील पहिले मार्गदर्शक आपले आहेत ते आहेत श्री संजय जगताप सर, जे महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर येथे वृत्त समन्वयक आणि निवृत्त विभागीय वन अधिकारी आहेत, अमरावती येथून. आज त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या विविध योजना आणि बांबूवर आधारित उद्योग या संदर्भातली संपूर्ण माहिती, सखोल मार्गदर्शन आपल्याला सर करणार आहेत. त्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम असेल आपले पीएमपी हर्बल अँड ॲग्रो सर्व्हिसेसचे मुख्य संचालक पंकज मांजरे पाटील सर. हे आपल्याला बांबू लागवड त्याचे संपूर्ण मार्गदर्शन आणि खरेदी विक्री संदर्भातील सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसंच व्यावसायिकरित्या बांबू शेतीतून आपण कशा पद्धतीने लाखो रुपये कमवू शकतो या संदर्भात ते चर्चा करणार आहेत. मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो आणि पुढील आपले मार्गदर्शक संजय जगताप सर यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद देरेकर सर. पीएमपी हर्बल्स आणि अरोमॅटिक्स तर्फे आयोजित या वेबिनार मध्ये उपस्थित सर्व कास्तकार बंधू आणि उद्योजक यांचं मी स्वागत करतो. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि वृत्त समन्वयक अमरावती तर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काल आपण डॉक्टर इलोरकर सर आणि बांबू तज्ज्ञ श्री सलीम सर यांच्याकडून बांबू प्रजाती, त्यांची रोपवाटिका, प्रजातींचे महत्त्व, रोपवाटिकेचं गुणन संवर्धन कसं करावं, विशेष उपयुक्तता बांबूच्या विविध प्रकारांची, याबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणात जाणून घेतलेलं आहे. आज आपण महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे संपूर्ण राज्याकरता केंद्र आणि राज्य शासन यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण एक उहापोह इथे करणार आहात आणि त्या योजना समजावून देण्याचा मी प्रयत्न करेल. या योजना फक्त लागवडीच्या संदर्भात नसून उद्योगासाठी आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा काही योजना आहेत, त्या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनातर्फे सन 21-22 करता प्रायोजित केलेले आहेत. तर या चर्चा करता वेबिनार करता मी सुरुवात करतोय. सर्वांना पुन्हा नमस्कार. वृत्त समन्वयक अमरावती आणि महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर तर्फे सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी काही योजना सन 2021-22 करता आयोजित करण्यात आलेल्या आहे. त्या योजनाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. महाराष्ट्रात बांबू विकास मंडळाचं ब्रीदवाक्यच शाश्वत जीवनाधार असं आहे. आणि शाश्वत जीवनाधार म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जीवन जगताना बांबूचा फार मोठा आधार आपल्याला लागतो आहे आणि लागत आहे आणि लागणार आहे. म्हणूनच हे शाश्वत जीवनाधार असं ब्रीदवाक्य आपण महाराष्ट्राकरता ठरवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि महाराष्ट्र शासनातर्फे वैयक्तिक लाभार्थी, उद्योजक, बांबू कारागीर यांच्याकरता आपण विविध योजना राबवत आहोत आणि त्यापैकी विशेषतः बांबू लागवडीची जी योजना आहे त्या 2 योजना आपण राबवत आहोत. तर प्रथम योजना आहे राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत. तर ह्या योजनेमध्ये कुठलाही शेतकरी, कुठल्याही प्रवर्गाचा शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा दिलेली आहे लागवडीसाठी आणि मिनिमम 0.5 हेक्टर म्हणजे अर्धा हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतची ही योजना आहे
तेवढीच आपल्याला लागवड करता येते. मात्र ही जी लागवड आहे ही क्लस्टर तत्वावर राबवण्यात येते, म्हणजे समूहावर. म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून एक समूह म्हणजे एक तहसील असा क्लस्टर गृहीत धरून ही योजना विशिष्ट तहसीलमध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. तर दरवर्षी हे तहसील बदलत जाणार आहे. सर्वांना लाभ मिळावा या दृष्टीनं तहसीलचं दरवर्षी आकलन करून तशी योजना तिथे राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एकतर सलग किंवा बांधावर दोन्ही पद्धतीनं लागवड करता येणार आहे. प्रति हेक्टर 400 रोपं टिश्यू कल्चरची बांबू रोपं लागवडीसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये 2 रोपांमधील अंतर जे आहे ते 5 मीटर बाय 5 मीटर असं ठेवावं लागणार आहे. आणि टिश्यू कल्चरचीच रोपं आपल्याला वापरायची आहेत. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडतो की टिश्यू कल्चरचीच रोपांची लागवड का करावी. तर याचं कारण असं आहे की टिश्यू कल्चरच्या प्रजातींची आपल्याला खात्री असते की जी प्रजाती आपल्याला रोपवाटिका धारकाने किंवा शासनाने दिलेली आहे ती नेमकी तीच प्रजाती आहे, त्यात गफलत होणार नाही, गडबड होणार नाही, म्हणून ते टिश्यू कल्चरचे आपण रोपं देतो. आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या प्रजातीची लाभार्थीला निवड करता येते. ही निवड करणे लाभार्थींना सूट दिलेली आहे त्याच्या आकलनाप्रमाणे किंवा प्राप्त माहितीनुसार किंवा महाराष्ट्र बांबू विकास मंडळ जी माहिती देतं त्यानुसार त्यांनी ठरवायचं आहे की त्यांच्या शेतावर कुठल्या प्रजातीची लागवड करायची आहे. तर ही निवड त्यांनी करायची आहे. या निवडीकरता मात्र महाराष्ट्रातले ॲग्रोक्लायमॅटिकचे झोन असतात, त्या झोनमध्ये कुठल्या प्रजाती चांगल्या प्रकारे येऊ शकते असं ठरवून काही प्रजातींची निवड महाराष्ट्राकरता करण्यात आली. उदाहरणार्थ आपण जर विदर्भ मराठवाडा झोन जर पकडला ॲग्रोक्लायमॅटिक झोन, तर हा थोडासा अतिउष्ण आणि उष्णकटिबंधीय वनामध्ये मोडतो आणि बांबू ही वनाची मूळ प्रजाती असल्यामुळे आपण या उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये येणारे बांबू जे आहेत त्या प्रजाती साधारणतः मानवेल आहे, कटांग आहे, एक बाल्को आहे, ग्रीन व्हल्गॅरिस, न्यूटन आहे आणि टुल्डा आहे. तर या प्रजाती विदर्भ आणि मराठवाडा या रिजनमध्ये बऱ्यापैकी येऊ शकतात. अर्थात बांबू अशी प्रजाती आहे की ही कुठेही येऊ शकते, तिला पाणी, खत, माती जर मिळाली तर कुठेही येऊ शकते. मात्र फक्त जिवंत राहू शकेल, त्यापासून लागणारं उत्पन्न जे आहे ते मात्र त्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये असलेल्या कंडिशननुसार मिळतं. म्हणून आपण विविध ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये विविध प्रजातींचा वापर करणं संयुक्तिक ठरतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं हवामान दमट आणि कमी उष्णतामान असल्यामुळे त्या ठिकाणी मानवेल, बाल्कोआ, ब्रँडिसी, ॲस्पर, टुल्डा, न्यूटन या प्रजाती बऱ्यापैकी येऊ शकतात आणि उत्पन्न पण याचं चांगलं मिळू शकेल. कोकणमध्ये आर्द्रतामान भरपूर आहे, ॲग्रोक्लायमॅट एकदम वेगळ्या पद्धतीचं आहे. 8 महिने आर्द्रता असू शकते तिथे, त्यामुळे तिथे मानगा, मेस, बाल्कोआ, ॲस्पर आणि ब्रँडिसी या प्रजाती उत्तम प्रकारे येतात. त्याला आर्द्रता जास्त लागल्यामुळे ह्या प्रजातींचं उत्पन्न या भागात चांगलं होऊ शकतं. असे हे 3 ठळकपणा जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन आपण ठरवलेले आहे त्याकरता ह्या प्रजाती सिलेक्ट करून राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत या प्रजाती आपल्याला लागवड करता येतात. आता या योजनेमध्ये ही योजना एकूण 3 वर्षाची आहे. या 3 वर्षाच्या योजनेमध्ये टिश्यू कल्चरचं बांबू रोप लागवडीसाठी साधारणतः शासनाने 240 रुपये 3 वर्षाचा खर्च गृहीत धरलेला आहे. यामध्ये लागवडपासून लागवडीचा खर्च, रोपांची किंमत, त्यांची देखभाल, पाणी देणे आणि त्यांची देखरेख करणे, संरक्षण करणे या सर्व बाबी अंतर्भूत आहे. तर 240 रुपये जो एकूण 3 वर्षाचा खर्च आहे त्यापैकी 50% सबसिडी 3 वर्षामध्ये लाभार्थीला देण्यात येते. यामध्ये प्रथम वर्षी 60 रुपये, परंतु यातून जे पुरवठा केलेले बांबूची किंमत असेल ती वजा करून उरलेली सबसिडी आपल्या लाभार्थीला मिळते. दुसऱ्या वर्षी मात्र फक्त मेंटेनन्सचे 36 रुपये प्रति प्लांट दुसऱ्या वर्षीला मिळतं
आणि तिसऱ्या वर्षी 24 रुपये प्रति प्लांट अशा प्रमाणे सबसिडी मिळते. मॅक्झिमम आपण एका हेक्टरला 400 म्हणजे 2 हेक्टरची कमाल मर्यादा असल्या म्हणजे 800 रोपं लावू शकतो. आणि 800 रोपाला आपल्याला दरवर्षी 60 रुपये, 36 रुपये आणि 24 रुपये अशा पद्धतीनं प्रतिरोप सबसिडी उपलब्ध असते. मात्र अट एकच आहे की ह्या सर्व प्रजाती 80% जिवंत असल्या पाहिजे. 80% पेक्षा जर कमी असेल तर मात्र सबसिडी मिळू शकणार नाही. तर अशा पद्धतीने ही केंद्र शासनाची एक योजना आहे. आणि दुसरी जी योजना आहे ती राज्य शासनाची आहे. त्याचं नाव आहे अटल बांबू समृद्धी योजना. सदर योजना सर्व तहसील अंतर्गत शेतकऱ्यांसाठी लागू आहे. म्हणजे जसं राष्ट्रीय बांबू मिशन मध्ये काही विशिष्ट क्लस्टरसाठी आहे, मात्र ही योजना सर्वांसाठी ओपन आहे आणि कुणीही कुठल्याही तहसीलमध्ये महाराष्ट्रामध्ये याची लागवड करू शकतो. या योजनेत मात्र 2 हेक्टरच्या ऐवजी एका लाभार्थ्याला कमाल 1 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचं प्रावधान आहे. प्रति हेक्टर 500 रोपे लागवडीसाठी मिळतात आणि 20% कॅज्युअलिटी म्हणजे मरळ ज्याला म्हणतो त्याकरता 100 असे एकूण 600 रोपाकरता अनुदान मिळत आहे. प्रति रोप कमाल किंमत ₹25 म्हणजे या रोपांची जी किंमत आहे 25 रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे शासनाने. आणि या रोपांच्या किमतीवरच फक्त सबसिडी आहे या योजनेमध्ये. आणखी यात 2 भाग असे आहेत की ज्याचं शेत 10 एकर पेक्षा जास्त असेल त्या अशा शेतकऱ्याला 50%च सबसिडी मिळेल. म्हणजे 25 रुपयाच्या 50% म्हणजे 12.5 रुपये मिळेल प्रति रोप. आणि ज्याचं शेत 10 एकरच्या आत असेल अशा लाभार्थींना 80% म्हणजे 25 रुपयाच्या 80% म्हणजे 20 रुपये प्रति रोप सबसिडी मिळेल. ही सबसिडी मात्र फक्त 1 वर्षाकरता आहे आणि फक्त रोपांकरताच आहे, टिश्यू कल्चर रोपांकरता. तर या योजनेमध्ये लाभार्थींना ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागतं. मंजूर झाल्यानंतर त्याला जी प्रजाती त्यांनी निवड केलेली असेल ती जी नर्सरी शासनाने प्राधिकृत केलेली असेल टिश्यू कल्चरची त्याच नर्सरीतून विकत घ्यावी लागतात. लागवड करावी लागते. लागवडीनंतर त्याच्या शेतात केलेल्या लागवडीची तपासणी होते आणि तपासणी झाल्यानंतर त्याची सबसिडी 25 रुपये प्रति रोप पकडून त्याच्या 80% किंवा 50% असलेल्या क्षेत्राप्रमाणे त्याच्या खात्यात वळती होते. तर अशा 2 ह्या लागवडीच्या योजना महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे राबविण्यात येतात. आणि आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये मागील 2 वर्षात राष्ट्रीय बांबू मिशनमध्ये जवळपास 5,500 हेक्टरवर लागवड झालेली आहे. आणि अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये सुद्धा जवळपास 1700 हेक्टरवर बांबू लागवड झालेली आहे. आणि राष्ट्रीय बांबू मिशन योजना आता संपुष्टात आलेली आहे. मात्र अटल बांबू योजना अजूनही सुरू आहे. तर ज्यांना इच्छा असेल अशा कास्तकारांना ऑनलाईन अर्ज करून अजूनही या योजनेचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या 2 बांबूच्या लागवडी संबंधीच्या योजना. आता आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया की काही उद्योजक असतात त्यांच्याकरता सुद्धा काही राष्ट्रीय बांबू मिशन कडून योजना राबविण्यात येतात. तर अशी योजना जी आहे ती एक इन्व्हेस्टमेंट सबसिडी योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे 21-22 करता. तर आपण बघूया की ह्या योजना नेमक्या काय आहेत. तर उद्योग किंवा प्रकल्प यामध्ये बांबू प्रक्रिया व सीझनिंग हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत 20 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे. याकरता शासनाने 50% अनुदान देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि खाजगी क्षेत्रासाठी असे 2 प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर देण्यात येणार आहे. दुसरं आहे बांबू कचरा वेस्ट व्यवस्थापन. म्हणजे कचरा जो निघतोय बांबूचा त्याचं व्यवस्थापन करणे हा एक फार मोठा इश्यू आहे की बांबूचं उत्पादन झाल्यानंतर निघालेला कचरा जो आहे त्याचं काय करायचं. तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा हा प्रकल्प आहे. त्याची अंदाजित किंमत 25 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे. आणि 50% शासन अनुदान 12.5 लाख रुपये. आणि याला एक असा
प्रकल्प महाराष्ट्राकरता मंजूर आहे. बांबू दागिने आणि फॅब्रिक्स याकरता सुद्धा प्रकल्प मंजूर आहे. 15 लाख याची अंदाजित किंमत आहे. त्याच्या 50% अनुदान मिळणार आहे. बांबू सर, हा एक तुमची पीपीटी चालू केली का तुम्ही? हो हो. ते दिसत नाही आहे, ते पेपर दिसत नाही आहे. हा आता दिसतंय का? हो सर, दिसत आहे. आता एकदम थोडस वरची जे स्लाइड असतात तिथून कराल का थोडं चालू, म्हणजे शेतकऱ्यांना समजून येणार. बरं, ठीक आहे. थँक्यू. पीपीटी दिसत नाही म्हणून समजलं होतं. थोडंसं आता पुन्हा आपल्याला रिपीट करावं लागणार. तर महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत लागवडीच्या संदर्भात 2 योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहे सन 2021 करता. सर एकदा फुल स्क्रीन करून द्या एकदा. हो, येत आहे आता? क्लिअर आहे? क्लिअर दिसत आहे. तर प्रथम योजना आहे राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत ची योजना आहे. 3 वर्षाची योजना आहे. त्याला 3 वर्षाकरता सबसिडी पण आहे. या योजनेअंतर्गत कमाल 2 हेक्टर करता ही राबवण्यात येत आहे. प्रत्येक लाभार्थ्याला मॅक्सिमम 2 हेक्टरवर लागवड करता येईल. मात्र मिनिमम 5 हेक्टर तरी क्षेत्र असलं पाहिजे. म्हणजे 0.5 ते 2 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावर लागवड करता येईल. मात्र ही योजना क्लस्टर बेसवर आहे, म्हणजे समूह गट. म्हणजे तहसील हा आम्ही एक समूह पकडला आहे. तर एका तहसील मधला हा समूह अशा पद्धतीने ही योजना राबवण्यात येत आहे. आणि दरवर्षी हे तहसील क्लस्टर बदलत आहे, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व तहसीलला त्याचा फायदा होऊ शकेल. या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये एका हेक्टरला 400 रोपं, म्हणजे 2 हेक्टर करता जास्तीत जास्त 800 टिश्यू कल्चर बांबूची लागवड करता येणार आहे. ही लागवड सलग किंवा बांधावर सुद्धा करता येईल. मात्र 2 रोपातलं अंतर 5 मीटर बाय 5 मीटर ठेवावं लागणार आहे. आता टिश्यू कल्चरचीच बांबू का निवड करावी, तर याचं कारण आपण सांगितलंच की प्रजातीची खात्री आहे की जर मी मानगा जर मागितला असेल तर टिश्यू कल्चरच्या ज्या नर्सरीतून आपल्याला मानगा प्रजाती मिळणार आहे, तर त्या नर्सरीला शासनाने कंपल्सरी त्याचं प्रमाणपत्र देण्याची अट घातलेली आहे. म्हणजे मानगा जर तयार होत असेल तर मानगा हीच प्रजाती आहे याचं प्रमाणपत्र सुद्धा त्या व्यक्ती म्हणजे नर्सरी धारकाला शासनाला द्यायचं आहे, तरच ते ऍक्सेप्ट केलं जातं. आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची निवड करता येते लाभार्थींना. आणि कोणत्या प्रजाती निवड करायच्या हे लाभार्थीला ठरवता येतं. त्या प्रजाती जनरली ॲग्रोक्लायमॅटिक झोननुसार शासनाने ठरवलेल्या आहे. आणि महाराष्ट्रातल्या ठळक मानानं 3 ॲग्रोक्लायमॅटिक झोन जर आपण विचार केला, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, तर यामध्ये साधारणतः उष्णकटिबंधीय वनाचा जो भाग आहे आपला विदर्भ मराठवाडा, यामध्ये मानवेल, कटांग, बालकुआ, ग्रीन वल्गॅरिस, न्यूटन, टुल्डा या प्रजाती बऱ्यापैकी येतात. त्यांचं उत्पन्न चांगलं येऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानवेल, बालकुआ, ब्रँडिसी, ॲस्पर, टुल्डा आणि न्यूटन या त्या क्लायमॅटिक झोनमध्ये योग्यरित्या येऊ शकतात. आणि कोकणमध्ये दमट आणि अधिक पावसाचं क्षेत्र असल्यामुळे तिथे मानगा, मेस, बालकुआ, ॲस्पर आणि ब्रँडिसी या प्रजाती चांगल्या प्रकारे येऊ शकतात. त्या दृष्टीनं अशा प्रजातीची निवड त्या लाभार्थींनी करायची आहे. आणि ही निवड करणे सर्वस्वी लाभार्थीला ओपन केलेलं आहे. अर्थात मराठवाड्यातला माणूस ब्रँडिसी पण लावू शकतो. प्रश्न असा नाही आहे की कुठलाही लाभार्थी कुठलीही प्रजाती लावण्यास मोकळा आहे. मात्र बांबू हा असा आहे की कुठेही येऊ शकतो. मात्र
त्याचं उत्पन्न जर पाहिजे असेल तर त्या विशिष्ट ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येणाऱ्या प्रजाती जर लावल्या तर यील्ड म्हणजे उत्पन्न चांगलं येऊ शकतं. म्हणून या धर्तीवर आपण अशा ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येणाऱ्या प्रजातींची निवड केलेली आहे. टिश्यू कल्चर बांबूची जी योजना आहे राष्ट्रीय बांबू मिशनची, त्यामध्ये 3 वर्षाचं अनुदान मिळणार आहे. 3 वर्षाकरता एका रोपाचा खर्च 240 रुपये असा गृहीत धरलेला आहे आणि त्याचे 50% आपल्याला सबसिडी मिळणार आहे, म्हणजे 120 रुपये. मात्र ही सबसिडी 3 वर्षात विभागून मिळणार आहे. प्रथम वर्षी 60 रुपये आणि यातून म्हणजे तुम्हाला पुरवठा केलेला जो टिश्यू कल्चरचा बांबू असेल त्याची किंमत वगळून उर्वरित सबसिडी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला लागवड करणे आहे, संरक्षण करणे आहे, पाणी देणे आहे, खत व्यवस्थापन आहे. द्वितीय वर्षाला सगळं संरक्षण करणे, पाणी देणे याकरता 36 रुपये मिळणार आहे आणि तृतीय वर्षी 24 रुपये मिळणार आहे. अट एकच आहे की जिवंत रोपाचं प्रमाण 80% पेक्षा अधिक असायला हवं. 80% पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळणार नाही. अशा पद्धतीने ही राष्ट्रीय बांबू मिशनची योजना एक आहे जी क्लस्टर बेसवर आपण राबवतो आहे आणि दुसरी जी आहे ती राज्य शासनाची अशी योजना आहे, तिला अटल बांबू समृद्धी योजना म्हणतात. क्लस्टरमध्ये काही विशिष्ट तहसीललाच याचा फायदा होतो, म्हणून महाराष्ट्रातल्या संपूर्ण तहसीलला, संपूर्ण जिल्ह्यामध्ये योजना एक कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीनं अटल बांबू समृद्धी योजना ही राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत मात्र प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते. त्याला एका हेक्टरला 500 रुपये लागवडीस करता मिळतात आणि 20% मरळसाठी मिळतात. असे एकूण 600 रोपं तुम्हाला लागवडी करता उपलब्ध होतात. प्रति रोप कमाल किंमत 25 रुपये अशी शासनाने गृहीत धरलेली आहे आणि या 25 रुपयाच्या किमतीवर ज्याचं शेतक्षेत्र 10 एकर पेक्षा कमी असेल तर त्याला 80% अनुदान आहे, म्हणजे 25च्या 80% 20 रुपये, आणि ज्याचं 10 एकरच्या वर असेल तर त्या शेताकरता 25च्या 50% म्हणजे 12.5 रुपये प्रति प्लॅन्ट असं अनुदान आहे. हे अनुदान फक्त रोपाच्या किमती करता आहे. लागवड, मेंटेनन्स, पाणी देणे, खत देणे, व्यवस्थापन याकरता मात्र नाही. ही एक सर्वसमावेशक योजना सगळ्यांसाठी असावी या दृष्टीनं राज्य शासनाने तयार केलेली आहे. ही योजना अजूनही सुरू आहे आणि ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तो मंजूर करून घ्यायचा आहे. मंजूर केल्यानंतर ऑथोराइज नर्सरी जिथे टिश्यू कल्चरचे रोपं मिळतात त्या ठिकाणी वरून तुम्हाला विकत घ्यायची आहे, लागवड करायची आहे आणि लागवड झाल्यानंतर त्याचे तपासणी होईल आणि ती योग्य झाली असल्याची खात्री झाल्यावर ती सबसिडी त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होईल. अशा ह्या 2 योजना लागवडीच्या संदर्भातील आहे. आता आपण पुढची जी योजना आहे ती उद्योजकांसाठी आहे, ती बघूया. तर राष्ट्रीय बांबू मिशनच्या इन्व्हेस्टमेंट सबसिडी या योजनेनुसार महाराष्ट्र शासनामध्ये काही प्रकल्पांकरता मान्यता मिळालेली आहे. तर ही प्रकल्प अशी आहे की बांबू प्रक्रिया आणि सीझनिंग, अंदाजे किंमत या प्रकल्पाची 20 लाख आहे. त्याचे 50% तुम्हाला सबसिडी मिळू शकते, 10 लाख रुपये. असे 2 खासगी क्षेत्रासाठी मान्य आहेत. बांबू कचरा व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे. याला 25 लाख रुपये अपेक्षित खर्च आहे आणि 50% सबसिडी म्हणजे 12.5 लाख रुपये याच्यात मिळेल. एक प्रकल्प असा कार्यान्वित करण्यात येणार आहे. बांबू दागिने आणि फॅब्रिक्स 15 लाखाचा आहे, जवळपास 50% म्हणजे 7.5 लाख रुपये सबसिडी मिळेल. बांबूपासून अगरबत्ती काडी बनविणे हे 2 युनिट आहे, 25 लाखाचं अंदाजित खर्च आहे, 50% सबसिडी म्हणजे 12.5 लाख मिळणार. आणि बांबू कोंबावर प्रक्रिया करणे, म्हणजे सर्वांना माहिती आहे आता बांबूपासून बरेचसे खाद्यान्न तयार होतात, लोणचे होतात, इव्हन आता बांबूपासून बियर पण होते. तर या कोंबांपासून प्रक्रिया करून जर उद्योग कोणाला तयार करायचा असेल, इव्हन फिंगर चिप्स पण यापासून तयार होतात. तर हे 20 लाखाचं युनिट आहे, त्याची 50% म्हणजे 10 लाख अशी एक युनिटसाठी ही योजना मंजूर आहे. आता ही जरी उद्योग प्रकल्प आपल्याला दाखवलेला याच्याप्रमाणे मान्य आहे, पण याचं कार्यान्वयन कसं करणार आहे हेही थोडं आपण बघूया.
याच्यात प्रवर्गनिहाय अनुदान उपलब्ध निधीतून मंजूर करण्यात येईल. उद्योजकांनी जर प्रस्ताव दाखल केला तर आता आपण जे प्रवर्ग बघितले 5-6, तर त्या प्रवर्गनिहाय ते अनुदान मिळणार आहे. उद्योजकाला प्रकल्पाकरता देण्यात येणाऱ्या निधीची टक्केवारी खालील प्रमाणे राहील. म्हणजे उद्योजकांनी जर एखादा प्रकल्प आपण 20 लाखाचा घेतला तर त्या 20 लाखासाठी राष्ट्रीय बांबू मिशनचं अनुदान 50% आपण बघितलं म्हणजे 10 लाख मिळणार आहे. वित्तीय संस्थेचे कर्ज म्हणजे बँकेकडून तुम्हाला कर्ज घेऊन 40% निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि 10% आपलं स्वतःचा निधी असेल, उद्योजकाचं योगदान असेल, असं एकूण टोटल 100. या पद्धतीनं तुम्हाला हा प्रकल्प तयार करायचा आहे. ज्यांना यामध्ये इंटरेस्ट असतील त्यांनी या प्रकल्पाकरता जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्याप्रमाणे तयार करावं लागेल. प्रकल्प तांत्रिक वगैरे सगळे मान्यता घेऊन बँकेकडे तो प्रस्ताव सादर करावा लागेल. बँकेकडून मान्यता करून घेतल्यानंतर त्या क्षेत्राचे जे उपवन संरक्षक असतील किंवा जिल्हास्तरीय बांबू विकास मंडळाचे सचिव असतील, त्या जिल्ह्यामध्ये उपवन संरक्षक वन विभागाचे आहेत, तर ते उपवन संरक्षक जिल्हास्तरीय बांबू विकास समितीचे सचिव आहेत, त्यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करावा लागेल बँकेची मंजुरी झाल्यानंतर. आणि त्यानंतर अशी समिती हा प्रस्ताव तपासून त्यांच्या शिफारशीसह महाराष्ट्र बांबू विकास मंडळाला सादर करेल. आणि त्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ म्हणजे महाराष्ट्र स्तरावर याला मंजुरी प्राप्त होईल. आणि मंजुरी प्राप्त झाल्यानंतर मग त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर बँकेकडे तो प्रस्ताव जाईल आणि मग बँक त्याला कर्ज वितरित करेल. म्हणजे जोपर्यंत प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत बँक कर्ज वितरित करणार नाही. आणि बँक ज्यावेळेस कर्ज वितरित करेल, मान्यता होईल, त्याच वेळेस शासन 50% जो निधी आहे सबसिडीचा तो बँकेमध्ये जमा करणार आहे. म्हणजे कर्ज मंजूर झाल्याबरोबर बँकेकडे 50% अमाऊंट सबसिडीचा जमा होणार आहे लाभार्थ्यांच्या करिता. म्हणजे या 50%वर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज देण्याची गरज नाही. हे एक अत्यंत चांगली बाब या ठिकाणी आहे. बँकेचं 40% जे लोन मिळणार आहे त्याला मला कर्ज फेड करावं लागेल आणि 10% तुमची स्वतःचं योगदान असेल ती अमाऊंट. तर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून योजना मंजूर झाल्यानंतर बँक कर्ज देणार आहे. तोपर्यंत आपल्याला प्रस्ताव मंजूर करून बाकीच्या तांत्रिक प्रशासकीय बाबी आणि त्याचा कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे ही सगळी तयारी करून ठेवावी लागेल. आणि हा प्रकल्प तुम्हाला कार्यान्वित करायचा आहे. कार्यान्वित केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यायचं आहे की आता हा पूर्ण झालेला आहे. असं ते प्रमाणपत्र त्याचे ॲनेक्शस वगैरे फॉर्म मध्ये दिलेले, ते ॲनेक्शस भरून ॲनेक्शर 1 ॲनेक्शर 2 असे 2 आहेत, ते भरून बँकेला आणि बँकेमार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला आणि जिल्हास्तरीय यंत्रणा मग शासनाला म्हणजे बांबू विकास मंडळाला ते पाठवणार आहे. ते पाठवल्यानंतर तुमची कामाची सुरुवात होणार आणि मग तुमचं उत्पन्न सुरू झाल्याचं मला एक प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागेल. आणि तसं प्रमाणपत्र दिल्याबरोबर तुमचा बँकेमध्ये जो 50% निधी जमा झाला होता तो तुमच्या खात्यामध्ये वळती करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं ही उद्योजकांसाठी योजना आहे. या योजनेचा अधिक जर तुम्हाला काही माहिती आवश्यक वाटली तर ते वेबसाईट दिलेली आहे www.mahaforest.gov.in. यावर आपण जाऊन याचं पूर्ण तपशील सुद्धा डिटेल घेऊ शकता. ऑनलाईन फॉर्म पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा संबंधित उपवन संरक्षक कार्यालयामध्ये सुद्धा आपल्याला याबद्दल विचारपूस करता येईल आणि माहिती घेता येईल. तर अशा पद्धतीनं ह्या 3 आपल्या बांबूवर आधारित लागवड आणि उद्योजकांसाठी 2021-22 करता ह्या योजना कार्यान्वित होत आहे. मित्रांनो, यानंतर आपण आता कालही आपण एलोरकर साहेबांनी सलीम साहेबांनी सांगितलं की बांबू लागवड सुरू आहे आणि लागवडीचं काम झाल्यानंतर निश्चितच त्याला
मार्केट लागणार आहे आणि मार्केट कसं तयार होणार, कुठे तयार होणार, केव्हा तयार होणार आणि खरोखरच एवढं उत्पन्न होणार आहे का, 1 लाख मिळणार आहे का एकरी, की 2 लाख मिळणार आहे की 10 लाख मिळणार आहे, अशा बऱ्याचशा चर्चा वैयक्तिक आणि युट्यूबवर आपण सर्वजण बघतो आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या की प्रत्येकच मीडियावर असलेली बाब ही सत्य नसते. त्यामध्ये बराचसा फरक असतो. प्रत्यक्ष, प्रात्यक्षिक आणि स्वानुभव याच्या आधारावर जे आपण काम करू ते खरं मानावं आणि इतरांकडून काही सल्ले आणि काही अतिरंजित ज्या कल्पना दाखवल्या जातात त्यावर मात्र कृपा करून विश्वास ठेवू नका. बांबूची लागवड केल्यानंतर किमान 3 वर्षापर्यंत आपल्याला त्यामध्ये कुठलंही उत्पन्न मिळणार नाही, कारण बांबू हा 3 वर्षात परिपक्व होतो. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 4थ्या वर्षी तो बांबू कापता येतो. अपरिपक्व बांबूला सध्या कुठेही भाव नाही आणि मागणी पण नाही. तर 3 वर्षाच्या आत तुम्हाला बांबूपासून उत्पन्न मिळणार नाही. पण काल इलोरकर सरांनी सांगितलं की तुम्ही इंटरमिजिएट क्रॉप घेऊ शकता, म्हणजे दुसरं क्रॉप 1 ते 2 वर्षापर्यंत बांबूच्या खाली तुम्हाला घेता येईल. फळवर्गीय प्रजाती कमी प्रमाणात, मात्र वेलवर्गीय प्रजाती जर असतील किंवा तुमचे कंदमुळासारख्या प्रजाती असतील तर याचं उत्पन्न 2 वर्षापर्यंत तुम्हाला एक आंतरपीक म्हणून घेता येईल. बांबू हा चांगली शेती सोडून, म्हणजे चांगलं क्रॉप येणाऱ्या शेतीवर बांबू घ्यावा असं अजिबात अपेक्षित नाही. अन्नधान्य चांगलं मिळू शकते, चांगलं उत्पन्न होऊ शकते, अशा ठिकाणी बांबू लागवड करावी अशी अजिबात अपेक्षा नाही. ज्या ठिकाणी उत्पन्न थोडंफार कमी होतं, जमीन फार अशी उपजाऊ नाही, मुरमाड आहे, नदी नाल्याचा काठ आहे जो नेहमी वाहून जातो, किंवा आता त्या ठिकाणी आपल्याला शेती करणं परवडतच नाही आहे, अशा ठिकाणी बांबूची जर लागवड केली तर एक पूरक उत्पन्न म्हणून बांबूकडे तुम्हाला बघता येईल. मेन उत्पन्न म्हणून बांबू सध्या तरी कोणी अशी अपेक्षा करू नका की आपण बांबू लावला म्हणजे आता आपलं सगळं उत्पन्न बांबूवरच राहील, असा चुकीचा समज कृपया सर्वांनी करून घेऊ नये. बांबू हे पूरक उत्पन्नाचं सध्या तरी साधन आहे. काही वर्षानंतर मात्र बांबू हे निव्वळ उत्पन्न म्हणून आपण लागवड करू शकाल. तोपर्यंत काही इंडस्ट्रीज आपल्याकडे डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणात बांबूची ज्यावेळेस लागवड मान्य होईल आणि आवश्यकता पडेल त्या उद्योगाला, त्यावेळेस मात्र आपण बांबू हे संपूर्ण उत्पन्न म्हणून त्याकडे वळायला काही हरकत नसावी. मित्रांनो, आपण बघतोय भविष्यातील बांबू उपयोगिता. बरेच बघितलं असेल आपण, काल इलोरकर सरांनी सांगितलं की फर्निचरमध्ये बांबू वापरला जातो, दागिने बनतात, कपडे बनतात, घरं बनतात, चारकोल बनतो, पिलेट्स बनतात, ऑइल बनतं, इथेनॉल बनतं, या सगळं काही बांबूपासून तयार होऊ शकतं. म्हणूनच याला शाश्वत म्हणतो आहे आम्ही, की बांबू हा शाश्वत आहे, शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा एक प्रजाती आहे. आणि भूतलावर ही सुरुवातीपासून तर आजपर्यंत नष्ट न झालेली ही अशी एकच प्रजाती आहे बांबू की जी आजपर्यंत नष्ट नाही झाली, सतत येत राहते. आपण आपल्या प्रेझेंटेशनच्या एका उजव्या बाजूला जर बघितलं असेल तर एका हातात तुम्हाला एक नाट दिसते आहे, बांबूची फायबर्सची बनवलेली नाट आहे. आणि लोखंडी नाट जी असते त्या लोखंडी नाटपेक्षा हिची इलॅस्टिसिटी आणि स्ट्रेंथ भरपूर आहे, तेवढंच वेट सहन करण्याची ताकद आहे. म्हणजे भविष्यात स्टीलला जर कोणता सबस्टिट्यूट असेल तर बांबू आहे. स्टीलला सबस्टिट्यूट जर करता येत असेल तर आज आपण राहतो त्या सर्व इमारती, त्यामध्ये असणारे कॉलम, त्यामध्ये असलेले स्लॅब, त्यामध्ये असलेले बीम, यामध्ये भविष्यात संपूर्णपणे बांबूचा रेनफोर्समेंट म्हणून वापर होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा
10 वर्षापासून याच्यावर रिसर्च झालेला आहे आणि 2 मजली इमारती फक्त बांबूच्या कॉलम्स, बांबूचे स्लॅब यापासून तयार झालेले आहे आणि आज 10 वर्षापासून त्या इंटॅक्ट आहे, त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. तर बांबूचा पुढचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सध्या जो उपयोग आपण बघतो आहे ते बांबू आर्टिकल्स आर्टिसन्सनी तयार केलेले असतील, छोटे सुपर टोपल्या असतील किंवा एक शोचे पीसेस असतील, हे मोठ्या प्रमाणात केले जातात आणि याची बऱ्यापैकी मार्केटिंग पण होत आहे. याच्या सोबतच लहान लहान गोष्टी जर बघितल्या तर आपण आता ही जे आर्ट्स बघत आहोत हे सगळे बांबूचे तयार केलेले आहे. म्हणजे आर्टिस्ट जर असेल तर अशा पद्धतीनं बांबूचा उपयोग करून घेईल. आणि अर्थात हे आर्ट जे आहे हे भारतात बनलेलं नाही आहे सध्या, कारण त्या क्वालिटीचा बांबू आपल्याकडे आसामशिवाय इतर ठिकाणी उपलब्ध नाही आहे. पण आसाममध्ये असलेल्या बांबूपासून अशा पद्धतीचे आर्टिकल्स आणि फाईन आर्टिकल्स आपल्याला बनवता येतात. ट्रेनिंग घेतलं तर काही फार कठीण नाही. कलाकारांसाठी हे एक चांगलं दालन भविष्यातलं आहे. आपण हे राखी बघतोय, राखी सध्या एक्सपोर्ट पण झालेले आहे आणि मेळघाटमध्ये धारणे असं एक तहसील आहे ज्या ठिकाणी आदिवासी यांनी भगिनींनी ह्या राख्या तयार करून जवळपास 1 लाख राख्या एक्सपोर्ट केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा 1 ते 1.5 लाख राख्या या वितरित झालेल्या आहे मागच्या वर्षी. एक छोटस युनिट आहे बांबू राखी, पण ते सुद्धा काही कालावधी करता आदिवासींना एक रोजगार मिळवून देण्याचं साधन झालेलं आहे. 30 ते 40 रुपयाची राखी आहे एक राखी आणि दिवसभरातून तो 50-60 राख्या जर बनत असेल तर निश्चितपणे त्याला 1,500 ते 2,000 रुपये मजुरी सुद्धा मिळू शकते. छोटं युनिट आहे परंतु उत्पादकता बऱ्या मोठ्या प्रमाणात असू शकते. भविष्यात आपल्याकडे सुद्धा चायनाप्रमाणे बांबूचे सगळे आर्टिकल्स, ताटं वाटं प्याला हे सगळं येणार आहे. कारण प्लास्टिकला जर पर्याय पाहिजे असेल तर बांबूशिवाय दुसरं इतकं चांगली वस्तू आपल्याला मिळणार नाही, सहज प्राप्त होणारी आहे. तर या दृष्टीने नवीन जे उद्योजक असतील त्यांनी आतापासूनच रिसर्च करून अशा दृष्टीनं काम करण्याला सुरुवात करायला काही हरकत नसावी. आपल्याकडे योगेश शिंदेनी एक छोटासा ब्रश केला बांबूचा आणि आज त्या बांबू ब्रशला इतकी डिमांड आहे की त्याचं उत्पादन कमी पडतं. छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष जर दिलं तर बांबूचं कुठलाच भाग वेस्ट होणार नाही आणि त्याची उत्पादकता इतकी चांगली आहे की सर्वांना रोजगार मिळण्याची शक्यता भविष्यात आहे. फक्त छोट्या छोट्या गोष्टी पुरतच मर्यादित बांबू राहिलेला नाही. आपण बघतोय या चित्रामध्ये एक हॉटेल आहे आणि ते पूर्ण बांबूच्या स्ट्रसेसवर तयार झालेला आहे. हा आसाममधला बांबू आहे, बाल्कोआ बांबू मिक्स केलेला आहे आणि याच्यापासून बनलेलं हे इंडोनेशियातलं एक हॉटेल आहे. आपण दुसऱ्या बाजूला बघतो आहे की स्ट्रक्चर, बांबू स्ट्रक्चर, मोठ्या इमारतीमध्ये बांबूचं स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, बांबू स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ही ब्रँच सुरू झालेली आहे. आणि आता आपण बघत आहे की हे स्ट्रक्चर बनवून या स्ट्रक्चरचा उपयोग कसा केला गेला. तर आपण हे चित्र बघू शकता, अद्भुत आहे. कुठेही याला सपोर्ट नाही आहे आणि ते जे स्ट्रक्चर बनलं बघितलं आपण तुम्ही, ते स्ट्रक्चर हेच आहे. तर या पद्धतीनं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि सांगायला आनंद आहे की हा जो हॉल आपण बघत आहात या हॉलमध्ये एका वेळेस 500 कुटुंब जेवण करू शकतात एवढा मोठा हा डायनिंग हॉल आहे. मधात कुठेही याला सपोर्ट नाही, फक्त बांबू आणि बांबू आहे. ट्रीटेड बांबू, ट्रीटमेंट केलेला, स्ट्रक्चरल डिझाईन केलेला आणि इतका उंच आहे की यातून सनलाइट दुसर प्रमाणात तुम्हाला खाली जमिनीवर पडलेला सुद्धा दिसतो आहे. तर लाईट त्याची सुद्धा जी आपल्याला पॉवर लागणार आहे ती कमी करण्याचं काम हे बांबू करू शकतं.
तर अशा पद्धतीनं छोट्या वस्तूपासून तर मोठ्या ह्यूज बिल्डिंग्स पर्यंत बांबूचा भविष्यातला उपयोग आहे. आज आपल्या भारतात थोड्या फार प्रमाणात त्याच्यावर सुरुवात झालेली आहे. येत्या काही वर्षात निश्चितपणे अशी सुरुवात होईल आणि ही सुरुवात झाल्याचं एक ज्वलंत उदाहरण आपण बघूया. तर ही आहे मालदीव मधली कोनबॅक कंपनीनं प्राप्त केलेली निविदा. तर असं कन्स्ट्रक्शन कोनबॅक कंपनी जी महाराष्ट्रातली आहे ही मालदीवमध्ये अशा पद्धतीचं बांबूचं मॉडेल तयार करण्यासाठी त्यांनी निविदा जागतिक स्तरावर प्राप्त केलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की याकरता लागणारा जो बांबू आहे हा मेस मानगा हा आपल्या कोकणमधून जाणार आहे. म्हणजे रेडीमेड फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर तिथे नेऊन हे तिथे तयार होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या बांबूची उपयोगिता आहे आणि या उपयोगितेसोबतच आपल्याला निश्चितपणे चांगलं भवितव्य आणि भविष्य बांबूमध्ये आहे. आपण सर्वांनी या बांबूची लागवडीचा प्रयत्न करावा. बांबूवर विविध उद्योग कसे करता येईल याचाही विचार करावा. अर्थात कोणताही उद्योग स्थापन करण्याच्या पूर्वी रिसर्च अत्यंत आवश्यक आहे. तो मात्र पूर्वी करावा, नंतर आपण त्याच्यात अनसक्सेस राहणार नाही अशी माझी सर्वांना विनंती राहील. धन्यवाद. आणि बांबूसाठी प्रयत्नरत राहा. धन्यवाद सर. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि पीएमपी हर्बल्स यांनी आम्हाला आपल्याशी चर्चा करण्याची संधी दिली. त्याकरता मी मांजरे सर आणि त्यांच्या टीमचा फार फार आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर आपण पुढील कार्यक्रम सुरू करत आहोत. पुढील कार्यक्रम मांजरे सर सुरू करतील आणि सर्वात शेवटी आपण कार्यक्रमानंतर सर्व प्रश्नोत्तरे घेणार आहोत. सर्वांनी विनंती आहे की प्रश्नोत्तरे सर्वात शेवटी होतील. पुढील कार्यक्रम पंकज मांजरे सर. एक मिनिट दरेकर सर, सरांना सर एकदा आपले प्रश्न उत्तर घेऊन घ्या. हरकत नाही, चालेल. दरेकर सर हे करा हँडल. ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचा असेल कृपया त्यांनी हँड रेज करा, त्यांना मी अनम्यूट करेल. दीपक कुराडे कृपया अनम्यूट करा स्वतःला आणि आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, मी साताऱ्यावरून आहे. बोला. आणि कोयना भागातून आहे. तर हे स्ट्रक्चरचं म्हणाला सर, तर स्ट्रक्चरसाठी किंवा फर्निचरसाठी सर मेस किंवा कुठला बांबू आपण लावू शकतो सर स्ट्रक्चरच्या दृष्टीने? आपल्याकडे आता मेस बांबू चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे कोकणमध्ये. मानगा, मेस, इवन बाल्को पण चांगला आहे स्ट्रक्चरच्या बाबतीत. इवन स्ट्रक्चर्स करता आपला जो डेंड्रोकॅल्मस स्ट्रिक्टस म्हणजे मानवेल जो म्हणतो आपण, तो पण बांबू चांगला आहे. कारण उष्ण भाग जिथे असेल त्या ठिकाणी मानवेल हा चांगला टिकू शकतो. हॅलो. अनेक सर, हॅलो. सर, ते मगाशी उद्योजकाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात, तर त्याच्यामध्ये फर्निचर साठी ते उद्योजकता ह्याच्यात बसू शकतं का? फर्निचर साठी युनिट दिलेलं नाहीये. बांबू फॅब्रिक्स आणि दागिन्याकरता दिलेला आहे. बांबू वेस्ट साठी दिलेला आहे आणि अगरबत्ती काडीसाठी दिलेला आहे. फर्निचर साठी नाही आहे अजून? नाही आहे सध्या. अच्छा, थँक्यू सर. पुढील प्रश्न विचारा अनुराधा मॅडम. हॅलो. हा, बोला. नमस्ते जगताप सर. अनुराधा काशीद बोलते पुण्यावरून सर. बोल. आता आपण एक सांगितलं की स्ट्रक्चर बांधण्यासाठी स्ट्रक्चरल डिझाईन बांबू हे दोन महत्वाच्या गोष्टी असतात. बरोबर. तर माझा थोडासा असा प्रश्न होता याच्याशी रिलेटेड की आर्किटेक्चर डिझाईन की स्ट्रक्चरल डिझाईन दोन्हीपैकी काय जास्त महत्वाचं असतं? स्ट्रक्चरल डिझाईन हा अत्यंत महत्वाचा भाग राहील. ओके. अजून एक प्रश्न आहे. मेस मध्ये जर स्ट्रक्चर्स बांधले आपण
तर त्याची ड्युरेबिलिटी किती वर्षाची असू शकते? एक्झॅक्टली. मेस किंवा मानगा हे जे म्हणजे मॉइस्ट क्लायमेट मधले जे बांबू असतात, हा, ते ज्या ठिकाणी मॉइस्ट कंडिशन असेल तिथे त्यांची ड्युरेबिलिटी फार जास्त राहते. पण तोच बांबू जर एकदम ड्राय झोन मध्ये नेला तर त्याची ड्युरेबिलिटी थोडी कमी होत जाते. कारण मॉइश्चर कॉन्झर्वेशन हा जो भाग आहे बांबू मधला, तो थोडासा त्याच्याशी रिलेट होतो. ओके. अजून एक प्रश्न, शेततळ्यासाठी काही गव्हर्नमेंटची योजना आहे का? कशा करता? शेततळ बांधण्यासाठी बांबू योजनेच्या अंतर्गत काही आहे योजना? नाही, शेततळ्याची ही योजना एंटायरली स्टेट गव्हर्नमेंटच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची आहे. ओके. हा, बांबू बोर्ड फक्त बांबू लागवड आणि उद्योग याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, थँक्यू सर. हॅलो. हा, मी डॉक्टर विष्णुपत गावडे बोलतो सर. बोला. सर, मी टुल्डा जातीचं बांबू 10 एकर लावलेला आहे. ह्या वर्षीच लावलेलं आहे. जून मध्ये लागवड केलेली आहे. बर. अगरबत्ती काड्याचा युनिट चालू करायचा आहे, त्याविषयी मार्गदर्शन आणि महाराष्ट्रात तसे युनिट कुठं आहेत ते बघायला मिळतील का मला? महाराष्ट्रामध्ये अगरबत्ती स्टिक्स बनवण्याचे युनिट जे आहेत, हो, ते विदर्भामध्ये बऱ्यापैकी आहे. तुम्हाला गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी हे युनिट्स बघायला मिळतील स्टिक्स मेकिंगचे. ओके. आणि टुल्डा इज द बेस्ट क्वालिटी फॉर अगरबत्ती मेकिंग. तुम्ही जो निर्णय घेतला 10 एकरवर लावायचा, तर तुम्हाला तो 3 वर्षानंतर बऱ्यापैकी टुल्डा बांबू होईल. आणि अगरबत्ती युनिटला टुल्डा बेस्ट आहे. वेस्टेज कमी होईल, क्वालिटी चांगली मिळते, स्मूथनेस चांगला आहे आणि इंटरनोडल डिस्टन्स जास्त असल्यामुळे तो एकदम उपयोगितेचा आहे. हेमंत सर, पुढचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी हेमंत वौले पुण्यामधून बोलतोय. मी म्हणजे पुण्याच्या पश्चिम भागात वेल्ल्यामध्ये बांबूचं प्लांटेशन आहे आपलं. बर. मेस प्रजातीचा आहे. मला एक विचारायचं आहे की स्ट्रक्चरल डिझाईन साठी आणि ह्याच्यासाठी हा मेस चांगला आहे, मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट कोणती बांबूला उपयोगाची आहे? आणि बोरिक ऍसिड ही की सीसीबी, आणि सीसीबी नक्की काय आहे ते पण मला जर समजलं तर बरं होईल. कसं आहे, ट्रीटमेंटची, बांबूची ट्रीटमेंट जी आहे, ही ट्रीटमेंट सुद्धा त्याची युटिलिटी कशा करता आहे त्याच्यावर डिपेंड असतं. जसं खाद्यान्न जर असेल तर आपण बोरिक आणि बोरॅक्सच वापरतो, तिथे सीसीबी नाही वापरत. मात्र बिल्डिंग स्ट्रक्चर जर असेल तर तिथे आपल्याला सीसीबीच वापरणं योग्य राहतं. कारण सीसीबीमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि ते स्प्रेड चांगलं होईल. त्याच्यामुळे बिल्डिंग आणि इतर कन्स्ट्रक्शन असेल किंवा जिथे एक्सपोजर असेल बांबूला, त्या ठिकाणी सीसीबीच वापरावा. सीसीबी विषयी थोडक्यात सांगू शकाल का सर? सीसीबी म्हणजे तुम्हाला क्रोमियम माहिती आहे? क्रोमियम म्हणजे कॉपर क्रोमियम बोरॅक्स, सीसीबी. ओके. कॉपर, क्रोमियम आणि बोरॅक्स याचं मिक्सचर आहे ते सीसीबी म्हणजे. आणि त्याच्यात 2 भाग आहेत. आता एक तुम्ही साधी ट्रीटमेंट देता, डीप करून, त्याच्यात 15 दिवस डीप करून ठेवता सोल्युशन मध्ये. आणि दुसरी जी आहे ती इम्प्रिग्नेशन आहे, प्रेशर इम्प्रिग्नेशन. ते मशिनरीद्वारे होतं, ते फास्ट होतं आणि हे 15 दिवस लागतात. तर हे जे प्रेशर इम्प्रिग्नेशनचं जे आहे युनिट, हे जवळपास 10 लाखाला पडतं, कारण तेवढी लेंथ असते, प्रेशराईज असतं, टेक्निकल मॅटर असते. आणि जिथे जास्त युटिलिटी आहे, इंडस्ट्रीयल युटिलिटीसाठी पाहिजे किंवा मोठ्या कामासाठी भरपूर बांबू पाहिजे, टाइम लाईफ जास्त व्हायला नको, वेटिंग पिरियड कमी करायचा, अशा वेळेस ते युनिट वापरायला हरकत नाही. अच्छा, धन्यवाद सर. हॅलो. सर, आपला प्रश्न विचारा. हा सर, 2 एकर मध्ये बांबूची लागवड करता येते का?
बांबूचे लागवड तुम्हाला किती एकर मध्ये करता येईल? योजनेमध्ये मात्र आमच्या 2 हेक्टर आहे राष्ट्रीय बांबू मिशन मध्ये आणि 1 हेक्टर आहे अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये. अच्छा, म्हणजे 1 हेक्टर पेक्षा कमी पण आपण लागवड करू शकतो? 100%. 0.5 ते 1 हेक्टर, 0.5 ते 2 हेक्टर. अच्छा. आणि सर, ह्या विविध वस्तू ज्या बनवतो आपण, उदाहरणार्थ आराम खुर्ची असेल किंवा घरगुती उपयोगी वस्तू, तर ह्या वस्तू बनवण्या याचं म्हणजे याची माहिती कुठून मिळेल किंवा याकरता तुम्हाला जर वस्तू बनवायच्या असेल आणि ट्रेनिंग घ्यायचं असेल तर BRTC म्हणून आहे, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, चंद्रपूरला आहे. त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन्स आयोजित केले जातात 15 दिवसापासून तर 6 महिन्यापर्यंत. इव्हन तिथे आता बांबू टेक्नॉलॉजीवर 2 वर्षाचा डिप्लोमा पण सुरू झालेला आहे मागच्या वर्षीपासून. अच्छा. तर असे ट्रेनिंग तुम्हाला तिथे मिळू शकतात. सर, त्याची काही फी वगैरे असते का तिथे ट्रेनिंग? हा, नॉमिनल तिथे फी राहते. जर ट्रायबल्स असतील किंवा शेड्यूल कास्ट असतील तर या कम्युनिटी करता फार कमी असतं फी, आणि रेसिडेन्शियल आणि सगळं लाईव्हलीहूड म्हणजे ती जी काय असेल तिथे राहण्याची व्यवस्था गव्हर्नमेंट करतं. पण सीट्स फार कमी असतात. एका वेळी जास्तीत जास्त 60 लोक अकोमोडेट होऊ शकतात. तर आपले जे कोऑर्डिनेटर असतील आपल्या भागातले बांबूचे, त्यांच्याशी आपण जर संपर्क साधला तर या ट्रेनिंगचे ड्युरेशन आणि सेशन्स केव्हा होत आहे हे तुम्हाला निश्चितपणे कळेल. प्रतीक्षा मॅम, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा मॅडम. आवाज येत नाही. आवाज येत नाही तुमचा. विचारा. हा, 1 महिना झाला असेल सर, 1 ते 1.5 महिना. अहमदनगर जिल्ह्यात वाघुंडे या गावात 1 एकरभर बांबू आम्ही लावलाय. बर. वल्गेरस जात लावली आम्ही. बर. तर त्या रिलेटेड मला थोडा प्रश्न विचारा मॅडम. मला हॅलो. हा, तर मला कोर्सेस करायचे होते की त्या जातीला बेनिफिशियल काय असेल प्रोडक्ट साठी, त्याचे कोर्सेस मला कुठं कोर्स करावा लागेल त्याचा मला? आता तुम्ही सांगितलं की BRTC बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे चंद्रपूरला. या ठिकाणी आपल्याला त्याचे आर्टिकल्स बनवण्याचं किंवा इतर ट्रेनिंग मिळू शकते. पण सर, आम्ही जी व्हरायटी लावली आहे ती कशासाठी बेनिफिशियल आहे मला सांगा. तुम्ही ग्रीन व्हल्गेरिस ही व्हेरायटी लावली आहे बरोबर? हो बरोबर. हा, ती ग्रीन व्हल्गेरिस ही व्हेरायटी आपला कटांग बांबू जो आहे, कटांग बांबू आणि भालकुआ बांबू या दोघांच्या मधातली त्याची जाडी येते, त्याला काटे येत नाही. हा बांबू सरळ आणि उंच वाढतो. जवळपास हा 35 ते 40 फूट उंच वाढू शकतो आणि याची स्ट्रेंथ चांगली आहे. ओके. आणि हा कन्स्ट्रक्शन मध्ये, शेड्स मध्ये वगैरे चांगला वापरला जातो. अमरावती येथे बांबू गार्डन आहे प्रसिद्ध, आणि आम्ही तिथे ग्रीन व्हल्गेरिसची बांबूचे शेड बनवलेले आहे, ट्रॅक्टर शेड्स एक्सपोजर मध्ये, आणि ते चांगले आहेत अजूनही. म्हणजे ते काही डिटोरिएट झाले आहे आणि त्याची युटिलिटी चांगली आहे, स्ट्रेंथ चांगली आहे आणि हाईट पण चांगली आहे त्याची. ती युटिलिटी, आणि तुम्हाला तो विशेष करून जिथे प्लायवूड असतील, पार्टिकल बोर्ड, प्लायवूड, तिथे पण या बांबूला चांगली डिमांड राहील. नेक्स्ट. धन्यवाद.